विद्यार्थी मित्रांनो, आपण आता संतवाणी इयत्ता 10वी संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाता याचे रचनाकार आहेत संत एकनाथ. 1533 ते 1599 भागवत संप्रदायातील थोर संत कवी, 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्याच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिता, पौराणिक कथा संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथांनी स्पष्ट केले आहे. तर योगी सर्व काळ सुखदाता, योगी म्हणजे सज्जन पुरुष, सर्व काळ म्हणजे नेहमीच, सुखदाता म्हणजे सुख देणारा. तर संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता या संतवाणीत योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली. तुलना म्हणजे कम्पेअर केली योगी पुरुष आणि पाण्यामध्ये, आणि त्यामध्ये योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल देऊन संत एकनाथांनी येथे त्याचं स्पष्ट केले आहे. तर बघूया. जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पांखोवा जेवी पिलयांसी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जळ वरीवरी क्षाळी मळ, योगिया सभ्याय करी निर्मळ. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुखते किती, सवेची क्षणे तृषिते होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता. योगियाचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखुनी जाण. अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धारी. तर संत एकनाथ म्हणतात की जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पांखोवा जेवी पिलयांसी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे चंद्रकिरण म्हणजे चंद्राची किरणे, आणि चकोरांसी, चकोर हा कविनिर्मित असा काल्पनिक पक्षी आहे. असं सांगतात की तो चंद्रकिरण पिऊन जगतो. त्याला चकोर पक्षाला जगण्यासाठी चंद्रकिरणाची आवश्यकता असते. म्हणजेच कवी संत एकनाथ म्हणतात की ज्याप्रमाणे चकोर पक्षाला जगण्यासाठी चंद्रकिरणाची आवश्यकता असते, तसेच त्याचप्रमाणे पांखोवा जेवी पिलयांसी. पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख, फिमेल बर्ड असते ना, तिचे विंग्स, पंख. पिलयांसी म्हणजे पिल्लांना, पक्षिणीच्या पिल्लांना जगण्यासाठी कसली आवश्यकता असते, पक्षिणीच्या पंखांची. जेव्हा पक्षिणीची पिल्ले अंड्यातून जेव्हा बाहेर येतात, तेव्हा त्यांना या परिस्थितीशी बाहेरच्या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी वेळ जातो, आणि मग त्यांना ऊब मिळण्यासाठी पक्षी आपल्या पंखाखाली त्यांना झाकून घेते, त्यांना ऊब देते. म्हणूनच संत एकनाथ म्हणतात की चकोर पक्षाला जगण्यासाठी ज्याप्रमाणे चकोर पक्षाला जगण्यासाठी चंद्रकिरणाची आवश्यकता असते, पक्षिणीच्या पिल्लांना जगण्यासाठी पक्षिणीच्या पंखांची आवश्यकता असते. आणि जीवन जैसे का जीवांसी, जीवन इथे जीवन म्हणजे पाणी. इथे जीवन याचा अर्थ इथे काय घ्यायचा आहे, पाणी. जीवांसी म्हणजे लिव्हिंग थिंग, सजीव. जसं पक्षी, प्राणी, झाडं ह्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. चकोर पक्षाला जगण्यासाठी कसली आवश्यकता असते, चंद्रकिरणाची. पक्षिणीच्या पिल्लांना जगण्यासाठी कसली आवश्यकता असते, पक्षिणीच्या पंखांची. तसेच
सजीवांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जीवन म्हणजे ते पाणी, पाण्याची आवश्यकता असते. तेवी म्हणजे त्याप्रमाणे योगी बनण्यासाठी काय असलं पाहिजे, सर्वांशी मृदुत्व म्हणजे सगळ्यांशी कोमलतेने वागले पाहिजे. मृदुत्व म्हणजे कोमलता, सर्वांशी मृदुत्वतेने कोमलतेने आपल्या वागलं पाहिजे. जळ वरी वरी क्षाळीमळ. आता इथे पहिला पाण्यासाठी कोणता शब्द आला, जीवन. आता कोणता आलाय, जळ. वरी वरी म्हणजे वरचे वर, उपर का भाग. क्षाळी म्हणजे धुणे, स्वच्छ करणे, धुना. मळ म्हणजे माती, जो पाणी आहे ते आपल्या शरीरावरचा वरवरचा जी माती असते ते स्वच्छ करतो. परंतु योगिया सब्बाय करी निर्मळ. पाणी आपल्या शरीरावरील मळच धुतो, माती धुतो, परंतु योगी आपल्या शरीरामधील सब्बाय म्हणजे आतून बाहेरून आपल्याला स्वच्छ करतो. कसं स्वच्छ करतो, सब्बाय म्हणजे आतून बाहेरून. पण आतून बाहेरून कसं स्वच्छ करतो, योगी आपल्याला चांगलं ज्ञान देतो, आपण त्याच्या चांगल्या गोष्टी आपण ऐकतो, त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी आपण ऐकल्यामुळे आपल्या अंतर्मनात बदल होतो. आपण चांगलं पाहतो, चांगलं बोलतो, आतून बाहेरून आपलं मन स्वच्छ होते. आपण दुसऱ्याविषयी चांगलं बोलतो, चांगलं ऐकतो. यामुळेच संत एकनाथ म्हणतात की पाणी जे आहे ते आपल्या वरतीच्या शरीरावरचा मळ धुतो, माती धुत, परंतु योगी आहे तो आपल्याला अंतर्बाह्य, आतून आणि बाहेरून आपलं मन स्वच्छ करतो. आपण चांगलं ऐकतो, चांगलं बोलतो, आपला बिहेवियर, आपलं जे वागणं आहे ते बदलते, चांगलं होते. म्हणूनच संत एकनाथ म्हणतात की आपल्याला योगी सब्बाह्य, आतून बाहेरून काय करतो, निर्मळ म्हणजे स्वच्छ करतो. याचा अर्थ असा आहे, निर्मळ म्हणजे स्वच्छ, सब्बाह्य म्हणजे आतून बाहेरून. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदक पाण्यापासून, उदक, आता इथे पाण्यासाठी अजून एक शब्द आले आहे, उदक. पहिला आला जीवन, दुसरा आला जळ, आता आला आहे उदक. उदक सुखी करी एक वेळ. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो. पाणी पिल्याने आपल्याला जे मिळालेलं सुख आहे, आनंद आहे, आपली जी तहान भागली आहे ती एका वेळेपुरतं असते. परत आपल्याला तहान लागते की नाही, आपण परत पाणी पितो. असं आहे की एकदा पिऊन आपली तहान भागते नाही. तर म्हणूनच संत एकनाथ म्हणतात, उदक सुखी करी एक वेळ. पाण्यामुळे आपल्याला एकच वेळ आनंद मिळतो. योगिया सर्व काळ सुखदाता. परंतु योगी जो आहे त्याच्यापासून मिळणारं जे सुख आहे ते आपल्या जीवनभरासाठी असते. परत आपण तसे आता बघा, योगिनी मतलब योगी सज्जन पुरुषाने जे केलेलं, आपल्यामध्ये केलेले जे आपल्याला चांगलेले सांगितलेले चांगल्या गोष्टी आपण ऐकतो, मग त्याच्यामुळे आपल्या वागण्यात बदल होतो. आपण चांगल्या गोष्टी करतो, चांगलं पाहतो, चांगलं बोलतो. आणि हा जो काही आपला चांगला आपल्यामध्ये झालेला बदल आहे तो लगेच आपण विसरतो का, नाही. तो आपल्या जीवनामध्ये झालेले चांगले बदल आयुष्यभरासाठी असतात. म्हणूनच संत एकनाथ म्हणतात की योगी उदक सुखी करी एक वेळ. म्हणजे पाण्यापासून मिळणारं सुख आपल्याला एका वेळेपुरतं, ते काही वेळापुरतं असते. परंतु योगीने दिलेले जे सुख आहे ते सर्व काळ आयुष्यभरासाठी असते. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. उदकाचे म्हणजे पाण्याचे सुख ते किती आहे, पाण्यापासून मिळणारं सुख किती वेळ आहे. सवेची म्हणजे लगेच, क्षणे मतलब वेळ, परत म्हणजे आपण म्हणतो क्षण. सवेची क्षणे तृषिते म्हणजे तहानलेले असं होती. म्हणजे पाण्यापासून मिळणारं सुख किती आहे, लगेच आपल्या दुसऱ्या वेळेला आपल्याला तहान लागते ना. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. परंतु योगी आपल्याला काय देतो, स्वानंद तृप्ती म्हणजे चिरकाळ टिकणारा आनंद. म्हणजेच काय, तो योगी आपल्याला शॉर्टकट दाखवतो का, चला हे करा आणि तुम्हाला आनंद मिळेल, नाही. तो पहिला आपल्याला चांगला, आपण त्याचाच ऐकतो, मग आपल्यामध्ये हळूहळूच बदल होतो. आपण चांगलं ऐकतो, चांगलं बोलतो, चांगलं पाहतो
आणि मग तो जो आपल्यामध्ये झालेला बदल असतो त्यातून आपल्याला स्वतःलाच आनंद मिळतो. चिरकाळ टिकणारा आनंद म्हणजे एकदा आपल्यामध्ये चांगला बदल झाला, आपण चांगल्या मार्गावर चालू लागले की मग त्यापासून आपल्याला जो मिळणारा आनंद असतो तो जीवनभरासाठी असतो. आणि त्यातूनच आपल्याला तृप्त, आपण सॅटिस्फाईड होतो आणि आनंद मिळतो. म्हणून आनंद तृप्ती म्हणजेच काय, चिरकाळ टिकणारा आनंद. सुखासी विकृती पेणे, आणि त्यापासून योगीने सांगितलेल्या रस्त्यावर, सज्जन माणसाने सांगितलेल्या गोष्टी आपण ऐकून आपल्यामध्ये चांगले बदल होतात, चांगल्या मार्गावर आपण चालू लागतो आणि त्यापासून जे मिळणारं सुख आहे त्याच्यात विकृती म्हणजे काही खराबी आहे का, नाही. तो आपल्याला शॉर्टकट सांगतो का, असं करा असं, नाही. तो आपल्यामध्ये चांगले बदल घडवतो पहिला, आणि मग आपल्याला जो काही आनंद मिळतो त्यातून आपल्याला काय मिळतो, तो आनंद असतो चिरकाळासाठी आणि त्याच्यामध्ये काहीही विकृती खराबी नसते. उदकाची जी मधुरता ते रसनेसीची तत्वता. उदकाची जी मधुरता म्हणजे गोडपणा, जो गोडवा आहे, पाण्यापासून मिळणारा जो आपल्याला गोडवा आहे, ते रसनेसीची तत्वता. रसना म्हणजे जीभ. तत्वता म्हणजेच काय, जाणण्याचं आपल्याला हे तत्व ज्या आहे. पाण्याची जी मधुरता आहे, पाण्याचा जो गोडवा कोण जाणू शकते, रसना म्हणजे जीभ. म्हणजे पाण्याचा गोडवा जाणण्याचं काम कोण करते, जीभ करते. आणि त्या जिभेलाच त्याचा गोडवा कळतो. आपल्या शरीराला कळतो का पाणी गोड आहे की नाही. तहान लागली, मी पाणी पिला, परंतु आपल्या शरीराला कळलं का तो गोड आहे की तिखट आहे, आंबट आहे, नाही. परंतु त्याची जी टेस्ट आहे ती कोणाला कळते, फक्त जिभेला कळते. म्हणूनच संत एकनाथ म्हणतात, उदकाची जी मधुरता, पाण्याचा जो गोडवा आहे तो फक्त जिभेलाच कळतो. ते जाणण्याचं जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे ते फक्त जिभेलाच कळतो ना. योगी याचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. पण पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो, परंतु योगियाचा गोडपणा म्हणजे योगी पासून जो मिळणारा गोडपणा आहे, जो योगीचं जे ज्ञान आहे, त्यांनी दिलेलं आपल्याला जे ज्ञान आहे ते आपल्या निवविता म्हणजे शांत करणे. सर्वेंद्रिया म्हणजे सर्व जे आपले जे ऑर्गन आहे, सेन्स ऑर्गन्स किंवा आपले जे बॉडी पार्ट्स आहे त्याला काय करते, शांत करतो. योगियाचे गुणपण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की योगी आपल्याला जे ज्ञान नॉलेज देतो, योगीपासून मिळणारं जे आपल्याला ज्ञान आहे, आपण जे मग त्यातून आपण चांगलं ऐकतो, चांगलं बोलतो, चांगलं पाहतो. सर्व जे आपले इंद्रिय आहेत ते त्यामुळे काय होतात, शांत होतात. आपल्या वाणीवर, आपल्या बोलण्यावर, आपल्या रागावर आपण नियंत्रण करतो. म्हणूनच म्हणतात की जे पाण्याची जी मधुरता आहे, पाण्याचा गोडवा आहे, ते फक्त जीभच जाणू शकते. परंतु योगीने दिलेलं जे ज्ञान आहे, त्याचा जो गोडवा आहे ते पूर्ण शरीरभर पसरतो आणि आपल्या पूर्ण शरीराला शांत करतो. निवविता म्हणजे शांत करणे. मेघमुखे अधपतन उदकाचे देखुनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळासी. मेघमुखे अधपतन म्हणजे पाण्याचे खाली येणे. पाणी आकाशातून, ढगातून जेव्हा मेघ म्हणजे ढगांतून, मेघ म्हणजे पाण्याने भरलेले ढग जे असतात, त्यातून पाणी जेव्हा खाली येतं, जेव्हा पाऊस पडतो त्याला काय म्हणतात, अधपतन, पाण्याचे खाली येणे. उदकाचे देखुनी जाण म्हणजे जेव्हा या धर्तीवर पाण्याची गरज निर्माण होते, तेव्हा जाण म्हणजे गरज निर्माण होते. जेव्हा या धर्तीवर पाण्याची गरज, तुम्हाला माहिती असेल की मे महिन्यामध्ये उन्हाळा असतो, गरमी जास्त झाल्यानंतर आणि मग पावसाला सुरुवात होते. मग जेव्हा या जमिनीवर, या पृथ्वीवर, या धर्तीवर जेव्हा पाण्याची गरज निर्माण होते, तेव्हा ढगांच्या मुखातून पाणी खाली येते. अधपाते निवती जन, आणि पाणी खाली आल्यामुळे काय होते, पाऊस आल्याने पाणी खाली आल्यामुळे अधपाते म्हणजे पाणी खाली आल्याने निवती जन म्हणजे लोक,
जे आपल्या पृथ्वीवर जगणारे जे जीव आहेत, सजीव आहेत, ते शांत होतात, त्यांना त्यांची तहान भागते, त्यांना थंडावा येतो. मग सगळे जे लोक गरमीमुळे त्रस्त झालेले असतात ते पाऊस आल्यामुळे शांत होतात. अन्नदान सकळांसी, आणि पाऊस पडल्यामुळे सर्वांना अन्न मिळते की नाही, आपली शेती होते वेगळे, त्याच्यामुळे पाण्यामुळे शेती होते. तर पाऊस मेघमुखे, ढगांच्या मुखातून खाली येतो आणि जेव्हा या धर्तीवर गरज असते तेव्हा, आणि त्या पाऊस खाली आल्याने जे धर्तीवरचे, या पृथ्वीवरचे जे घटक आहेत, सजीव आहेत, ते सर्व शांत होतात, त्यांना थंडावा मिळतो आणि सर्वांस काय मिळतो, सकळांसी अन्नदान, म्हणजे सर्वांना अन्न उपलब्ध होते. पाण्यामुळे शेती केली जाते आणि अन्न मिळते. तैसे म्हणजे त्याचप्रमाणे योगियासे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. आणि त्याचप्रमाणे जसं या धर्तीवर पाण्याची गरज निर्माण झाल्यावर जसं पाऊस खाली येतो ना, ढगांच्या मुखातून पाणी खाली येते, त्याचप्रमाणे तैसे योगियासे खालुते येणे. आणि तसंच या धर्तीवर जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा योगी या धर्तीवर खालुते म्हणजे इथे खाली येणे, या धर्तीवर जन्म घेतो. जे इहलोकी जन्म पावणे, तो खाली येतो, या लोकी, या पृथ्वी लोकी तो काय करतो, जन्म घेतो. जन नैववी श्रवण करते, जसे पाणी लोकांना शांत करते, तसंच योगी आपल्या श्रवण कीर्तन, भजन कीर्तन, प्रवचन, निरूपणद्वारे लोकांना काय करतो, शांत करतो. लोकांच्या ज्या दुःख काही असेल ते, त्या लोकांच्या जे प्रश्न असतील त्यांना सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. तो श्रवण कीर्तन भजन त्याद्वारे लोकांचं मन शांत करतो. आणि निजज्ञाने उद्धारी, आपल्या निजज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि आपल्याकडे असलेल्या आत्मज्ञानाने लोकांचे कल्याण करतो. उद्धार करणे म्हणजे कल्याण करणे. जसं पाणी, या दोघांमध्ये काय साम्यता दाखवली, लास्ट जेव्हा आपण स्टॅन्झा पाहतो, लास्ट कडवं जे पाहतो तेव्हा बघतो की जेव्हा या धर्तीवर गरज निर्माण होते तेव्हा पाऊस खाली येतो, लोकांना पाऊस आल्यामुळे शांतता होतात, सगळे घटक, पृथ्वीवरील घटक शांत होतात आणि सर्वांना अन्नदान मिळते, म्हणजे तो चांगलंच काम करतो पाऊस. तशाच प्रकारे परंतु योगी देखील या धर्तीवर जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा तो या धर्तीवर येतो, जन्म घेतो आणि लोकांना श्रवण कीर्तन भजन निरूपण प्रवचन याद्वारे लोकांना शांत करतो. शांत करतो, लोकांचं मन शांत करतो आणि स्वतःच्या आत्मज्ञानाने लोकांचे कल्याण करतो. तर या प्रकारे संत एकनाथांनी अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय योग्य उदाहरणाद्वारे पाण्यापेक्षा योगी कसा श्रेष्ठ आहे याचे वर्णन या संतवाणीत केलेले आहे. धन्यवाद.